ब्रेक के बाद फिर एक बार आपका स्वागत है। लोकसभा चुनाव 2024 का कार्यक्रम जाहिर हो गया है। इसी के साथ जिले में चुनाव आदर्श आचार संहिता अमल बजावनी शुरू हो गई है। इसके अमल बजावनी के लिए जिलाधिकारी और जिला चुनाव अधिकारी दिलीप स्वामी इन्होंने विविध मनाही आदेश जारी किए हैं। खासगी बिल्डिंग या दीवार आदि का चुनाव प्रसार के लिए उपयोग करने पर परमिशन आवश्यक है। नमूना मतपत्रिका छपाई पर निर्बंध है। लाउडस्पीकर के उपयोग पर निर्बंध है। प्रचार साहित्य के कारण वाहतूक में रुकावट निर्माण करने पर प्रतिबंध है। सरकारी बिल्डिंग मैदान परिसर का प्रचार के लिए उपयोग पर निर्बंध है। हथियार कैरी करने पर निर्बंध लागू है। सरकारी कार्यालय के बाहर आंदोलन पर निर्बंध लागू है। ये सभी निर्बंध मनाही आदेश चुनाव जाहिर किए हैं तब से चुनाव प्रक्रिया पूर्ण होने तक अमल में लाए जाएंगे, ऐसा जिलाधिकारी दिलीप स्वामी इन्होंने पत्रकार परिषद में स्पष्ट किया है। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत। एक जालना, त्याच्यामध्ये 3 असेंब्ली सेगमेंट आहेत आणि औरंगाबाद मध्ये 6 असेंब्ली सेगमेंट आहेत। यामध्ये दोन्ही मतदारसंघामध्ये जवळजवळ 3085 मतदान केंद्र असणार आहेत। 30 लाखापेक्षा जास्त मतदार या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान करणार आहेत। यासाठी जवळजवळ 20,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही ऑलरेडी केलेली आहे। त्यांचं प्रशिक्षण सुरू आहे। लागणारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याकडे पुरेशा उपलब्ध आहेत। कर्मचाऱ्यांचं संख्याबळ पुरेसं उपलब्ध आहे। आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी ज्या टीम गठीत करायला पाहिजे होत्या त्या सर्व टीम गठीत झालेल्या आहेत। त्यांचं 2 वेळेस प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। भारत निवडणूक आयोगाने जे आयटी जे संगणकीय प्रणाली ज्या काही तयार केलेले आहेत त्या जवळजवळ 15 ऍप पोर्टल्स ह्या सर्वांचं प्रशिक्षण नागरिकांना, मतदारांना आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। प्रत्येक ईआरओ पातळीवर असेंब्ली सेगमेंट विधानसभा मतदारसंघाच्या पातळीवर जे ईआरओ आहेत त्यांच्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण यंत्रणा आम्ही सज्ज केलेली आहे। जवळजवळ 400 च्या आसपास आम्ही सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर नियुक्त केलेले आहेत। जिल्हा स्तरावर 16 विषयासाठी 16 नोडल अधिकारी तयार केलेले आहेत, त्यांचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। तेच 16 अधिकारी तालुका स्तरावर सुद्धा ईआरओ स्तरावर सुद्धा आम्ही गठीत केलेले आहे, त्यांचं सुद्धा प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे। संपूर्ण इलेक्शन मशिनरी ही आता निवडणूक घेण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे। आचारसंहिता अंमलबजावणीसाठी एसपी सर असतील, सीपी सर असतील, एसपी साहेब असतील, सीओ साहेब असतील, महापालिका आयुक्त असतील, सर्व जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आमच्या दररोज दैनंदिन बैठका होत आहेत। अतिशय प्रबळ असं समन्वय सर्व विभागांमध्ये आम्ही ठेवलेला आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून कोणी अफवा पसरवत असतील, कोणी कायदा सुव्यवस्थेला बाधा येणारे वक्तव्य करत असतील किंवा अशा पद्धतीचं काही कृत्य जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। आमची गोपनीय टीम ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही गोपनीय टीम तयार केलेल्या आहेत आणि ते गल्ली मोहल्ला गावामध्ये फेरफटका मारत आहेत।